गीताज टाइम अँड स्पेस या चॅनेलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खोबऱ्यापासून शुद्ध नारळाचं तेल कसं बनवायचं हे पाहणार आहोत. माझ्याजवळ ही थोडीशी ओलसर अशी खोबऱ्याची वळी होती. जर एकदम सुकं खोबरं असेल तर हे आपण असं पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायचं. मी या खोबऱ्याचे असे सुरीने बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत. आता हे मिक्सरवर आपण फिरवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात पाणी घालून त्याचा नारळाचा रस काढायचा आहे. आता मिक्सरवर बारीक केलेलं खोबरं चाळणीवर ओतून गाळून घेणार आहे. याप्रमाणे त्याचा असा रस येईल. तर हे व्यवस्थित असं आपण हाताने दाबून रस काढायचा आहे. आता हा नारळाचा रस अख्खी रात्र फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. रस फ्रीजमध्ये ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी असं लोण्यासारखा थर वर येतो आणि पाणी खाली राहते. आता हे लोणी आपण एका कढईमध्ये काढून ते मंद आचेवर गरम करण्यास ठेवणार आहोत. अशा प्रकारे इथे हे शिजण्यास ठेवले आहे. 20-25 मिनिटात असे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे. अर्ध्या तासानंतर हे असे खोबऱ्याचे तेल व्यवस्थितपणे बाहेर आलेले आहे. हे पहा किती सुंदर. आता मी ते गाळून घेणार आहे. हे तेल गाळणीच्या साहाय्याने मी गाळून घेत आहे. आता हे तेल काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवूया. असे हे घरच्या घरी बनवलेले शुद्ध नारळाचे तेल 3 नारळांपासून साधारणतः 100 मिलीलिटर खोबरेल तेल मिळाले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि लाईक करा. घरीच बनवले शुद्ध खोबरेल तेल.